आपल्या महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यामध्ये भीम युवा संघटना आज हे नाव एवढं म्हणजे छोटं नाही, आज एवढं मोठं नाव झालेलं आहे की आज हे नाव तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे. आज अकोला जिल्ह्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आमचं गाव 3 जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती आज भीम संघटनेचे पदाधिकारी आम्हाला येऊन भेटले. आज आम्ही म्हणजे इथून 2 महिने अगोदर आम्ही अकोल्याला मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये आम्ही अकोला जिल्ह्यामध्ये फक्त आम्ही प्रवेश केला आणि वाशिम बायपासवरती आम्ही थांबलो. आणि तिथं आमचं कुठेतरी एक निळे झेंडे बघून त्यांना वाटलं की आमचा काय प्रकार आहे, काय झालं. ते आम्हाला येऊन भेटले की बा काय अडचण आहे, काय आमची त्यांना समस्या सांगितली की तात्काळ त्यांनी आम्हाला एक सभागृह उपलब्ध करून दिलं आणि त्या सभागृहामध्ये आमची चाय पाणी नाश्त्याची आमची व्यवस्था केली, आम्हाला जेवायला दिलं आणि 2 घंटे आम्हाला आमची समस्या ऐकून घेतली. आणि हेच नाही, इथून त्यांनी सांगितलं की जो काही लढा असेल तर त्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्यासोबत सामील आहे. इथून ते अकोल्यामध्ये त्यांनी सर्व युवक जमा केले आणि त्या लॉंग मार्च काढून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही एक पूर्ण आंदोलन केलं. त्या आंदोलनाला SP कार्यालयाला जाब विचारली भीम संघटनेच्या सदस्यांनी की हे का झालं, कसं काय झालं. त्या 2 महिन्यानंतर यशाला आज भीम संघटनेच्या कार्यकर्त्यामुळे यश मिळालं आणि आम्हाला सुद्धा बळ मिळालं आणि त्यांच्या सहकार्यामुळे आज ही कमान उभी राहिली. त्याबद्दल आमचा गाव आणि गावातले पूर्ण भीम अनुयायी तुमचं कायमस्वरूपी आयुष्यभर ऋणी राहील एवढंच मी सांगतो आणि जय भीम.